दिनेश गवई आजच्या या कीर्तन महोत्सवामध्ये भरतभावांच्या कीर्तनाला साथ देऊन राहिलेले आहे. पेटीवर आहे रवीजी पुल्लीवार आणि तबल्यावर साथ देणार आहे दिनेश गवई. थोड्याच वेळामध्ये या कीर्तनाला सुरुवात होत आहे. महाराजांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा होईल आणि त्यानंतर कीर्तनाला सुरुवात होईल. भरल्या 7 दिवसापासून आपल्या या यवतमाळ नगरीमध्ये दत्त मंदिर संस्थांतर्फे याचं खरं श्रेय जर असेल तर मी असे म्हणेल की आमचे भरतबुवा जे आहे त्याच्यात देऊन ठेवलं आणि सर्वच कीर्तनकार एकापेक्षा एक भरतबुवा घुसणार आहे. आपण आज सुद्धा स्वागत करतील. भरतबुवांनी यवतमाळकरांना आपलंसं करून घेतलेलं आहे. मकरंदबुवांचं आता महेश यवतमाळमध्ये पार पडले. भरतबुवांचे कीर्तनदासी ते सुद्धा तापईचेच आहे आणि रामदासीच आहे. म्हणून मी म्हणून राहिलेलो आहे की या रामदासी लोकांनी यवतमाळकरांना मला फार आनंद वाटतो. सजयति सिंहवदनो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरत्नसम्भाषणाशक्तिना या कुन्देन्दुतुषारहारधवलाय या ब्रह्माच्युतशङ्करः प्रकृतिभिरदेवैः सदा वन्दिता समाधितं सरस्वती मूकं करोति वाचालं वन्दे गुरुर्ब्रह्मा श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देव भगवान् श्री रामचंद्र गुरुवेशाम् अस्माकं श्रोतावत्ता घरे राजानं शरणं बद्धपद्मासनस्त्रं मुखकमलमिदलोचनप्रियवन्दानालङ्कारदीप्तं आपदां कालकालं सर्वसम्पदां पंचवक्त्रं महाभीमं पंचदलदेवितं दशरथबाहुं ओम नमो भगवते पंचवदनाय हरिग्रीवमुखाय वेद विद्यान्तिका सत्यावन्नं संस्कारमाला शुकुरामना भरतपुरभाग्यगतिके भावसान्दप्रियता जगदखिल मोहन करे जय जय मंगलादेवी जय जय मंगलादेवी या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः. ओम खड्गं चक्रधीरस्य पाददशकां श्री महाकालिकां नमस्तु स्वपित्याः नमो हन्तु पाणपात्रञ्च विभ्रतिनागं लिङ्गञ्च विभ्रतिं महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुरं पुण्डरीकाय धातुं समागत्य तिष्ठन्ति मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरम् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रदिते नाराजात्मकया चन्दा महापुण्यराशिनमस्कारमालक्ष्मी काषाय वस्त्रं करदण्डहरिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं
नाथ महाराज जगदंबा माता जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि
हिंदू धर्म की, गो माता की, जगदंबा माता, सद्गुरु धर्म। धर्माचे पालन करणे पाखंड खंड, धर्माचे पालन करणे पाखंड खंड, धर्माचे पालन या चाललेल्या कीर्तन महोत्सवातल्या सोहळ्याचं हे सांगतेचं कीर्तन
समाप्ती नाही बरं का, शेवट नाही. परमार्थ मार्गामध्ये या दोन शब्दाचा वापर नाही करायचा कधी. आज बोलत तिकडे न्यायचं असेल तर म्हणतो घराला कोणीतरी पाहिजे की. बघा मला सांगा, माठामध्ये सुगड्यामध्ये काय फरक काही काय? पण जिथली भाषा तिथंच लावली ती तिथंच त्या पद्धतीने बोलायची असते. मराठी भाषेमध्ये खूप विविधता आहे, मराठी भाषेमध्ये खूप प्रगल्भता आहे, मराठी भाषेमध्ये खूप समृद्धता आहे. मी पुढे बोलेल तुमच्या पुढे. काही या गादीवर बोलताना या गादीचाही तोल गाता कामा नये, या गादीचंही पावित्र्य राखलंच पाहिजे, अशा पद्धतीनं बोलावं लागतं. विषय असा की आज सांगतेचं कीर्तन, आणि ती कीर्तन सेवा परमेश्वराच्या कदाचित संकेतानं म्हणा किंवा विधियोगानं म्हणा किंवा विधी लिखितानं म्हणा किंवा योगायोगानं म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं म्हणा, पुन्हा करण्याचा योग मला इथं प्राप्त झाला. शेवटी संयोजक मी असल्यामुळे कुणी जर नाही आलं तर मला करणं भाग. तो तर कार्यक्रम पडू देता येणार नाही. आमचे बुवा आजारी पडले एकदम, परशुराम बुवा मालवणकर, आणि ही सेवा माझ्याकडे आहे. तुम्ही समोर आहात भगवान स्वरूपामध्ये, पांडुरंग समोर आहे. जशी बुद्धी द्याल तशी सेवा करायचा प्रयत्न करीन. प्रस्तावना अशी की तुकाराम महाराज नित्याप्रमाणे भंडाऱ्या डोंगरावर जात होते, आणि महाराजांना एका माणसानं विचारलं, महाराज तुम्ही संत झालात? म्हणाले हो. हे संतत्व स्वीकारून तुम्ही काय करणार आहात? तुकाराम महाराज म्हणाले, या जगामध्ये ज्या धर्मानं मानवी जीवनाची सर्वांगीण उन्नती होते, मानवी जीवनाचं कल्याण होतं, त्या धर्माचं पालन करायला मी लोकांना सांगणार. मी आज आगळा वेगळा विषय घेतो बरं का तुमच्या पुढे. कीर्तनात दर्जा सुद्धा काय असू शकतो हे थोडं पूर्वरंगात नीट ऐका. चिंतन काय असतं कीर्तनात? मी धर्माचं पालन करायला, धर्म जगाला सांगायला जन्माला आलो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात धर्माचे पालन. च शब्द आहे बरं का, व्याकरणामध्ये च हा अव्यय आहे. धर्माचंच पालन करायला मी जन्माला आलो, म्हणजे मला दुसरं काही करायचं नाही, धर्माचंच पालन करायचं. मी फारसा वेळ यातनं घालवता ज्या धर्माचं पालन तुकाराम महाराजांना करायचंय तो धर्म म्हणजे काय, तो धर्म आज हवा का, धर्माची नेमकी व्याख्या काय, आम्ही करतो तो धर्म नाही का, अशा 3-4 प्रश्नाची उत्तर देणारे पूर्वरंग संपूर्ण. दोन मतप्रवाह होते की मागचंच राहिलेलं कीर्तन पूर्ण करा, आणि काल परत लोकांनी सांगितलं नाही काही नवीन बोला, नवीन सांगा, नवीन सांगा. या मताला मी कौल दिला आणि आज थोडासा नवा विषय तुमच्या पुढे घेतला. ज्या धर्माचं पालन तुकाराम महाराज करायचं म्हणतात तो धर्म म्हणजे काय, कशाला म्हणायचं? मला क्षमा करा, मी कुणाचा अवमान या गादीवर कधी केला नाही, करण्याची मला दुर्बुद्धी होऊ नये, परमेश्वराने देऊ नये. पण धर्माची नेमकी व्याख्याच आपल्याला माहित नसते. दुर्दैव एक आहे, आम्ही कधी रामायण वाचलं नाही तरी आम्ही हिंदू आहोत, कधी महाभारत वाचलं नाही तरी आम्ही हिंदू आहोत, आम्हाला गीता माहित नाही तरीही आम्ही हिंदू आहोत. आमच्या नित्य घरामध्ये केलेला कर्म, त्या कर्माचा अर्थ काय हेही आम्हाला माहित नाही तरीही आम्ही हिंदू आहोत. एवढं दुर्दैव या देशातलं बघा. मुसलमानात हे कधी नाही, त्यांच्या लहान मुलांना कुराण नक्की माहित असतं, त्याने वाचलेलं असतं कळायला लागल्यापासून. ख्रिश्चन दर रविवारी ते कुठल्याही पोस्टवर असल्या, कलेक्टर असू, कमिशनर असू, पण दर रविवारी ते चर्चमध्ये जातातच. आमच्या हिंदूंच्या मुलांना हे माहित नाही. सिंगल टवाळी कशी करायची एवढंच कळालं. आज मी शेवटचं म्हणजे या सप्ताहातलं माझं सांगतीचं कीर्तन करताना काही विचार तुमच्या पुढे मांडणार. आम्ही हिंदू आहोत, गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणून भागेल का? महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणजे हिंदूंना कीर्तन म्हणजे काय माहित नाही. मला एका विचारलं, महाराज कीर्तन म्हणजे काय? म्हणलं तू ये ना ऐकायला कधी, म्हणजे तुला कळायला कीर्तन म्हणजे नेमकं काय सांगणार आम्ही? म्हणजे पूर्वरंग असतो, आख्यान असतं, संगीत असतं, विनोद असते, कथा असते, काही समाज प्रबोधनात्मक असे काही मूल्य त्यात सांगितले
केले जातात त्याला कीर्तन म्हणतात. भगवंताची स्तुती असते. कीर्तनाला काय काय लागतं म्हटलं, पेटी लागते, तबला लागतो, बुवा लागतो, असले तर लोक लागतात, आणखी काय मधला हार लागतो, बुक्का लागतो. त्यांनी हे सगळं जमवाजमवी केली पण त्याला बुक्का काही मिळाला. तो बोला बुक्का म्हणजे काय? अहो म्हटलं काळा नसतो का, काळा कपाळाला लावलं, त्याला ते काही कळालंच नाही. त्यांनी बायकोला मध्यंतर झाल्यावर सांगितलं, हे बुक्का ते काळा नाही का, काळा इतको छाप काळी तूप पावडर तिने आणली मध्यंतर होतं. मला वाटलं आज बुक्क्याला निलगिरीचा वास. काही लोकांना कळलं बुक्का कशाला, तरी आम्ही हिंदू आहोत. आपल्या धर्मग्रंथांचं जर आपण चिंतन केलं नाही मंडळी, मायबाप हो, तर लक्षात ठेवा, धर्म नामशेष करायला गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत लक्ष लक्ष कावळे काव करतात. धर्माच्या ठिकाणी जागृत. मग तुमच्या माझ्या समजुतीनं धर्म म्हणजे काय? देवघरात बसायचं, भस्म लावायचं, नाक दाबायचं, तोंड दाबायचं, संध्या करायची, पूजा करायची, गंध लावायचं, टुटी घालायची, एखादं व्रतवैकल्य करायचं, गुरुवार करायचा, शुक्रवार करायचा, तीर्थयात्रा करायची, कीर्तन ऐकायचं, कीर्तन करायचं, संपला आपला धर्म. मी सुशिक्षित जाणकार लोकांकरता बोलतोय, एवढ्या पुरता धर्म मर्यादित नाही. नीट ऐका बरं का चिंतन, एवढ्या पुरता धर्म मर्यादित नाही. मग धर्माची व्याख्या काय? हे तर धर्माच्या अंतर्गत असणारं एक छोटस कर्म आहे. टिळे लावणं, माळा घालणं, जप करणं, जपते झापते करणं, तिरत्या, हे धर्मातला एक मोहरी एवढा भाग आहे. पण मोहरी एवढा भाग म्हणजे धर्म नाही ना. महाराष्ट्रातला यवतमाळ एक जिल्हा आहे, पण यवतमाळ म्हणजे महाराष्ट्र नाही ना. तसं धर्माच्या अंतर्गत असणारा हा छोटासा भाग आहे. मग धर्म म्हणजे काय? मी व्यासांना विचारलं, व्यासांनी महाभारतामध्ये धर्माची व्याख्या सांगितली, यतः प्राणिनाम साक्षात अभ्युदयः निःश्रेयसो सिद्धिस्स धर्मः. यतः प्राणिनाम साक्षात अभ्युदयः, संपूर्ण प्राणी मात्राचं ऐहिक उत्कर्ष आणि पारलौकिक उत्कर्ष ज्या आचरणानं होणारे, ज्या वागण्यानं होणारे, ते वागणं, ते नियम, ते संविधान, ती घटना, ती कॉन्स्टिट्यूशन म्हणजे धर्म. बघा नीट ऐका बरं का, एकदा व्याख्या पक्की कळली तर पुढे जाता येईल, तर जाता येणार नाही. मी खूप छान छान बोलणार तुमच्या पुढे, आज चिंतन माझ्या डोक्यात भरपूर आहे आणि तुम्ही जाणकार आहात. मी खरं तुमच्या तोंडापुरतं बोलत नाही, मला क्षमा करा, पण यवतमाळ सारखा रसिक वर्ग मी खरंच नाही पाहिजे की दीड 2-2 तास तुम्ही देवभान विसरून कीर्तन ऐकलं 7 दिवस. तुमच्या रसिकतेला माझा नमस्कार आहे. आणि एवढे मोठे येऊन गेले तिथं मी छोटासा माणूस काय बोलणार आपल्याकडे, तुम्ही जाणकार. पण माझं एक तत्व ठरलेलं की मी उभा राहिल्यावर तू बोलून घे, मी बोलत नाही, मी नाही बोलत, मला नाही कळत, मला काही येत, पण तो समोर बसलाय तो बोलून घे. धर्म म्हणजे काय? संपूर्ण प्राणी मात्राच्या जीवन व्यवस्थेनं किंवा संपूर्ण प्राणी मात्रानं आपल्या कर्मानं याही लोकांमध्ये सुख भोगावं आणि मृत्यूनंतरही सुख मिळावं, अशी जी जीवन जगण्याची पद्धती, त्या पद्धतीला धर्म असं म्हणतात. बघा नीट ऐका बरं, म्हणजे जीवन जगण्यासाठी जे कर्म आम्ही करतो त्या प्रत्येक कर्माला धर्म म्हणतात. प्रत्येक कर्म, देवघरापुरतं नाही. आता तुम्ही कीर्तनात कसं बसतात, कसं बसावं हा धर्म. मी कीर्तन करतोय, कीर्तन कसं करावं हा धर्म आहे. काही बोलता का नाही या गाडीवर, तुम्हाला मित्र झाले, लोक असताना झाले का, काही असं नाही बोलायचं. काही बोलण्याला त्याची मर्यादा असते की नाही, कुठे बोलावं आपण, काय बोलतो. माझ्यासमोर अनेक माता भगिनी आहेत, ते तमाशाच्या फडावर करायचं नाही. मी कीर्तन कसं करावं हा कीर्तनातला धर्म आहे, तुम्ही ऐकावं कसं हा ऐकण्याचा धर्म. आता मला सांगा, मग धर्म जर इतका जीवनाला व्यापून उरलाय तर आपण धर्माला किती सीमित केलं. आपल्याला वाटतं संध्या केली की झाला धर्म, देवाला गेलं की झाला धर्म. नाही नाही नाही, माझं प्रत्येक कर्म ईश्वराला आवडणारा असावं. बघा की काय करू का, प्रत्येक कर्म ईश्वराला आवडणारा असावं, तर मला या युक्ती सुख मिळेल आणि परलोकात देखील सुख मिळेल. बरं, धर्म काही फक्त ब्राह्मणापुरता नाही, धर्म काही फक्त विशिष्ट. महाभारताने सांगितले यतः प्राणिनाम. यतः प्राणिनाम या शब्दाचा या ठिकाणी संस्कृत जाणकार आहे. यतः प्राणिनाम म्हणजे
इतका जर धर्म व्यापलेला आहे तर आम्हाला धर्माचा एवढा चित्कार का? धर्माची एनर्जी का? धर्माबद्दल आम्हाला निषेध का? त्याचं कारण आहे आम्हाला धर्म कळालाच नाही म्हणून. आणि मी धर्म कळाला असता माणूस असतो बरं का. आज धर्म कळाला नाही म्हणून मी माणूस नाही. प्राणी मात्रामध्ये, इतर प्राणी मात्रामध्ये, माणसामध्ये 4 गोष्टी सारख्या आहेत बरं का. कुठल्या? चाणक्य नीतिकार असं सांगतात, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य धर्मो हि तेषामधिको विशेषः धर्मेण हि पशुभिः. आहार निद्रा भय आणि मैथुन या 4 गोष्टी सारख्या. पशुलाही लागतात तर मलाही लागतात. आहार मलाही लागतो, खाण्याचा प्रकार वेगळा. मी भात भाजी पोळी आमटी चटणी भाकरी असे विविध प्रकारचे पदार्थ. मला जेवणामध्ये स्वीट डिश लागेल, सकाळी नाश्ता वेगळा, दुपारचं वेगळं, संध्याकाळचं वेगळं, कीर्तनाच्या आधीचं वेगळं, कीर्तनानंतरचं वेगळं. आहार लागतो की नाही मला? खाण्यातले प्रकार वेगळा. सकाळी लागेल, दुपारी लागेल, संध्याकाळी लागेल, किंबहुना कीर्तन झाल्यावरही लागेल, कधी लागेल. पशु विशिष्ट वेळी खातात, प्राणी विशिष्ट वेळी खातात, माणूस तो कधीही खातो. आणि दुसऱ्याच्या बापाचा घरचा माल असल्यावर ते जास्ती खातात. तुम्ही मुंबईमध्ये बघा, उभ्या लोक खातात. त्या लोकांमध्ये वेळच्या धरतात, इकडे वडापाव खातात. वडापाव खाता का? तुम्हाला सांगतो, चालताना खातात, बसताना खातात, रात्री खातात, दिवसा खातात, सकाळी खातात, कधीही खातात, कुठेही खातात, काहीही खातात. त्याच्यात तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं. म्हणजे आधी फोडलो या गाडी. प्राणी एकदाच खातात, गाय एकदा 50-20 पेंड्या खाल्ल्यानं पोटभर चढली ना काय की पुन्हा नाही फोन लावत, ती रवंथ करत बसते. म्हणजे खाल्लेलं पचवतं. खाण्याचा प्रकार वेगळा. माणूसही खातो, गाईला कडबा लागेल, पेंड लागेल, सरकी लागेल, गवत लागेल, माणसाला भाकरी लागेल, पोळी लागेल. पण खाणं आहार तर लागतो की नाही? साप सुद्धा वायू आहार करूनच जगतो. म्हणजे बिना खाण्याची पुढी नाही. एक गुण सारखा निद्रा हो. पशुलाही लागते, मलाही लागते. पशु विशिष्ट वेळी प्राणी भोगतात, मी तर कधीही भोगतो. कीर्तनात जास्त भोगतो. मी नामदेव महाराजांना विचारलं, का बरं असं काय कारण आहे? नामदेव महाराज म्हणाले, कीर्तनी बैसाता निद्रे ना घरी, कीर्तनी बैसाता निद्रे ना घरी, मन माझे गुंतले विषय सुखा. कीर्तनामध्ये झोप येते आणि विषय सुखामध्ये डोळ्याला डोळा म्हणजे पापणी मिटत नाही असं चाललेलं असतं. 4 दिवस सासूचे काय, लाजीरवाण्या घरात काय, अवंतिका पाहू शोकांतिका काय, वादळ वाट काय, तिथे नाही डोळे मिटत, पापणी सुद्धा मिटत नाही. पण कीर्तनात आला की परवाच त्या सातारला माझी कीर्तन होती. इतकी प्रचंड गर्दी काळ्या रामामध्ये आणि काहीच लोकांना जागा नाही बसल्यामुळे एक सध्या उशीर आला. आला तर आला, माझ्या पायाजवळ बस. बसले का माझ्या काय बापाची जागा कुठेही बसावं, ऐकायचं विचारायला आनंद वाटतो, पायाजवळ बस. आणि माझं कीर्तन सुरू झालं. इकडे मी कीर्तना श्रोत्यांकडे पाहतो, रंगात आलेलं. आणि तो जो झोपला, ते झोपलं तो त्यांनी माझं झोपलं धरलं. झोपेमध्ये त्याचा हात पत्रामध्ये. तुम्हाला सांगतो, तो होता कापडाच्या दुकानात नोकरीला. माझं लक्षच नाहीये, तो मनाशी झोपला. आणि बरोबर काही माणसं झोपेत बोलतात. तुम्हाला गमतीत गंमत सांगतो, अजून गमतीत गंमत बरं. कसे बोलतात? टाकुनीला गेले कोकणात आणि कीर्तन झालं. एका सज्जन माणसाकडे उतरायला होतो. तो म्हणाला, महाराज शेजारी खुली आहे, कॉट टाकलेला आहे, कॉटवर कुणी पडा. 1-1.5 वाजता माझा मुलगा नोकरीहून येतो, तोही इथे तुमच्या बाजूला पडेल, त्याची गादी खाली टाकली आहे. मी पण पडलो कॉटवर. 12:30-1ला कीर्तन झालं, जेवलो आणि मस्त पडलो. असं मला काही झोपच येईल. पण मग म्हटलं दिवा चालू आहे म्हणून झोप येत नसेल, मी दिवा मालवला आणि दिवा मालवल्यानंतर पडलो. त्याचा मुलगा आला कधी, झोपला कधी, मला काही माहिती नाही. मी माझं असं शांत डोळे घातले. तो आला, जो झोपला. 2 वाजले, 2:30 वाजले, मला एकदम जाग आली. पुन्हा जाग आली. म्हटलं पाणी पिलो, जरा बाहेर जाऊन आलो आणि मग मात्र झोपच येईल. मी आपला पाठवर डोळे घातलो. तो झोपेत बोलायला लागला, खाली उतर. उतरतो का नाही बघू का तुझ्या
मला वाटलं समजा तोंड मीच खोली ते हा जर माझ्या छातीत येऊन बसला आणि गळा दाबला तर आपली पुण्यतिथी येतोच. 5 मिनिटांनी परत एकदा तेच शब्द खाली उत्तर मिळतो ना तुला, बघू का तुझ्याकडे. 3-4 वेळा मी घाबरून गेलो, परत दिवा लावला आणि त्याच्या वडिलांना हाक मारली. बाहेर बाजूच्या खोलीत होते. म्हणलं अहो दारू करता का? हा म्हणजे मग काय उठलं? म्हटलं अहो हा शेजारी असा असा तुमच्या खोलीत बोलतोय तुमचा मुलगा. म्हणजे एवढं भिण्याचं कारण काय? तो कंडक्टर आहे. त्या गाडीमध्ये इतकी गर्दी असते, बाहेर लोक दारापर्यंत उभं राहतात, दार लावता येत नाही. त्यामुळे तो नेहमी म्हणत असतो प्रवाशांना खाली उतर. आणि दिवसभरचे तो ओरडतो, ते रात्री झोपे बोलणार कशाचा. हा काय सांगत होतो? कथित कथा आली. तो पुढे बसला. बरं बसली ना का माझ्या पुढे वापस जागा. त्याच्या एक झोपला, झोपेत हातामध्ये त्यांनी माझं धोतर घेतलं. किती मीटर? 3 मीटर. तू आता दुकानात नोकरी. नाही आधी भाऊ घ्या. भाव झाला हे घ्या 2 मीटर. तरी धोतर काढलं. काय गमतीशीर लोक असतात बघा. काही तर खास झोपायलाच येतात. म्हणजे तुमच्या यवतमाळमध्ये नाही बघ. एक आजीबाई याच्या समोर बसायच्या कीर्तनाला. बसू नका, माझ्या पिताची बापाची जागा आहे. माझं कीर्तन सुरू झालं की त्यांचं दुखणी सुरू व्हायची. मी त्या आजी बरोबर एक नातू यायचा. त्याला म्हणलं आजीला मागे का नाही बसवत? तो म्हणला महाराज मागे बसवायला काही हरकत नाही, पण तिला ऐकू येत नाही. ऐकायला कुठे ठिकाणावर तिथं झोपी जाते. उद्या आणूच नको. तो म्हणला आणावं तर लागेल. म्हटलं का बरं? तो म्हणला आई मला 2 रुपये देते. म्हटलं कशाला? तो म्हणला आई म्हणाली मुंबईचं घर लहान आहे आपलं. लोकांनी म्हणू नये बुवाच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं. दत्त महाराजांचा अवतार वाहन. आई म्हणाली आपलं घर मुंबईचं लहान आहे. 10 बाय 10ची एकच खोली आहे. आमच्या दोघांना नवरा बायकोला बसता येत नाही, काही बोलता येत नाही, काही एकांत मिळत नाही. किमान ही 2 तास बुवांच्या बोडख्यावर ही पिढा घेऊन जा. आणि ही पिढा बुवाच्या बोडख्यावर गेल्याबद्दल चॉकलेट खायला तुला 2 रुपये म्हणून मानतो म्हणला मी. त्याला म्हणलं म्हणजे असं जर असेल ना तर मी तुला 4 रुपये देईल, पण ही पिढा इथं आणू नको. मुंबईतच होता, मोठा मजेशीर मुलगा होता. दुसऱ्या दिवशी आणलं नाही त्याने आजीला. पण माझी कथा संपली. कुठून पाठीमागून आला महाराज 4 रुपये द्या. रोज यायचा 4 रुपये द्यायचा. मी धर्म बोलणार आहे बरं आणि असा बोलणार आहे की तुम्ही कधी न ऐकलेला. महाराज 4 रुपये त्याला दिले. रोज यायचा 4 रुपये द्यायचा. 2-4 दिवस बरे गेले, पण 5व्या दिवशी पुन्हा आजीला गेला. त्याला म्हणजे आज कशामुळे आणलं? नाही म्हणजे आईनं दर वाढवला. आई आता 5 रुपये देते, तुम्ही किती? विषय काय? आहार निद्रा. 2 गोष्टी बोललो मी तुमच्या पुढे. प्राणी विशिष्ट वेळी झोपतात. माणूस तर कधीही झोपतो, कुठेही झोपतो, केव्हाही झोपतो. आहार निद्रा मध्य आहार निद्रा. तिसऱ्या गुण सारखा कुठला भीती. प्राण्यांना भीती नाही का? एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला भीतो. उंदराला मांजराची भीती आहे, मांजराला कुत्र्याची भीती आहे, कुत्र्याला वाघाची लांडग्याची भीती आहे, लांडग्याला वाघाची भीती आहे, वाघाला सिंहाची भीती आहे, हत्तीला मुंगीची भीती आहे, सापाला मुंगसाची भीती आहे, विंचवाला पालीची भीती आहे, पालीला कोंबडीची भीती आहे, कोंबडीला माणसाची भीती आहे. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला भीतो. माणूस भीत नाही का? लहानपणी थोडंसं कळायला लागल्यावर आईला भीतो. थोडा मोठा झाला, चालायला लागला, बोलायला लागला, फिरायला लागला, वडिलांना भीतो. त्याच्यापेक्षा थोडा मोठा झाला, शाळेमध्ये घातलं, मास्तरांना भीतो. त्याच्यापेक्षा मोठा झाला, कॉलेजमध्ये गेला, प्राध्यापकांना भीतो. त्याच्यापेक्षा मोठा झाला, नोकरीला लागला, ऑफिसमध्ये साहेबांना भीतो. त्याच्यापेक्षा मोठा झाला, लग्न झालं,
असतात मला. कुणालाच नाही भिडत तर बायकोला नक्की. एक सज्जन गृहस्थ कीर्तनाला यायचे, मस्त कीर्तन ऐकायचे एकाग्रतेनं आणि आरती होण्याच्या माझ्या पायाला हात महाराज येतो का? अरे म्हणजे 5 मिनिटांनी काय होणार आहे? 5 मिनिट थांब, आरती झाली की नाही म्हणलं 5 मिनिट जरी उशीर झाला तरी बायको रागावतो. त्याला म्हणलं पुरुषासारखा पुरुष आणि इतकं तू लगे इतक्या जाहीर सांगेल का मला बायको रागावते, तू भेटू बायकोला पुरुषासारखा पुरुष, तुझं आडनाव काय? म्हणलं वाघ हो. वाघ आडनाव, पुरुषासारखा पुरुष आणि बायकोला एवढं घाबरतो. तो म्हणलं महाराज माझं आडनाव वाघ आहे पण तिचं आडनाव वाघ मारे. आहार निद्रा भय आणि मैथून, मैथून या प्रकाराबद्दल या जागेवर मी बोलत नाही, पण प्राण्यासाठी काही नियम नाही, माणसाला नियम करावे लागतात पुढे 2 किंवा 3. मग 4 गोष्टी सारख्या असतील तर मी माणूस का, मी बैल का नाही, मी घोडा का नाही, मी कुत्रा का नाही, मी गाढव का नाही? त्याचं कारण आहे माझ्या जगण्याला धर्म. धर्म आणि त्याच्या चाणक्य नीतिकार म्हणाला मला कळतं पाप काय पुण्य काय, कसं वागावं कसं वागू नये, कसं बोलावं कसं बोलू नये, काय खावं काय खाऊ नये. हे प्राणी मात्राला नाही कळत, मला कळतंय. आणि मी या सुंदर अशा नरदेहाला जन्माला आलो तर या देहातून उद्धरेनात मनात माझा उद्धार मला करायचंय, माझा उद्धार करायचे हे ज्ञान फक्त मानवी देहामध्ये, म्हणून मी माणूस आहे. पुन्हा हा देह मिळायचा. तुमच्या विदर्भातले थोर संत ब्रह्मानंद स्वामी लिहितात दो दिन का, काय सुंदर गझल आहे बघा. दो दिन का जग में उड़ जा रे पंछी आके, दो दिन का जग में मेरा उड़ जा रे पंछी आके. तरी आपल्या बरोबर नाही येऊ शकत. ज्या मुलाने आपल्यावर हाडाची कारण रक्ताचं पाणी केलं तोही मुलगा दारापर्यंत स्मशानापर्यंत बसंत. मला एकट्यालाच जायचंय तर मग जाताना तिथं काय नेणार आहे बरोबर? मिळवलेलं सगळं काहीच नाही. हे सगळं इथं यातलं काय नेता येणार? तुम्ही जे कर्म कराल ते. सत्कर्म केलं तर सत्कर्म, दुष्कर्म केलं तर दुष्कर्म. हे ज्ञान कुणाला आहे? फक्त माणसाला आहे. आणि हे ज्ञान माणसाला कोण देतो? तर धर्म देतो. म्हणून धर्म आजही हवा. मी चांगलंच वागावं, वाईट वागू नये. जर वाईट वागलं तर आमच्याकडे प्रारब्ध कर्मणाम भोगा देवक्षय हा कर्म विपाकाचा हिंदू धर्मातला सिद्धांत असा आहे की मी जर वाईट वागलो तर मला जन्मजन्मांतरी माझ्या कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक विद्वान वकील कीर्तनात म्हणून सांगतो 2 कायदे बरं का जगामध्ये. 2 कायदे कुठले नीट ऐका. एक मॅन मेड लॉ, मॅन मेड लॉ म्हणजे मानव निर्मित कायदा. आणि दुसरं गॉड मेड लॉ, ईश्वर निर्मित कायदा. मानव निर्मित कायदा ज्या माणसाने निर्माण केला तो माणूसच मर्त्य असल्यामुळे त्या
शकतो, किंबहुना जातोच. रात्रीतून घटना बदलते, पण ईश्वर हा अविनाशी असल्यामुळे त्याचा कायदा कुणालाही मोडता येतो. तुम्हाला पटवून देतो मी, मानवनिर्मित कायदा मोडता येतो आणि ईश्वर निर्मित कायदा म्हणजेच धर्म. एक धर्मावर बोलतो बरं का, बाकी काही नाही. मानवनिर्मित कायदा मोडता येतो. रस्त्यावर सायकलवर डबल सीट जाऊ नये कायदा केला. कुणी केला? विधिमंडळामध्ये पास झाला, आमदारांनी केला, एकमताने त्याला कायदा पास करून घेतला. डबल सीट सायकलवर जाऊ नये. गणपतीच्या काळातले दिवस होते, धक्काधक्कीचे दिवस, दगदगीचे दिवस, गर्दीचे दिवस. मी आपला मला एक कीर्तन आलं, आमच्या तबल दिला, मी घरी हात तू ये पटकीने. तो आला, म्हणलं 9ला कीर्तन आहे, आपल्याला निघायचं. तो म्हणला सायकल आणली महाराज, कॅरियरला तबला लावून दांडीवर तुम्ही बसा, मी तुम्हाला नेतो, डबल सीट नेतो. म्हणलं चालेल. मला असं वाटतं की 10-20 रुपये आपले वाचतील. तर दांडीवर मी बसलो, कॅरियरला तबला लावला आणि आम्ही डबल सीट चाललो. तेव्हा चौकात आलो बीडला. चौकात आल्याबरोबर मला त्या पोलिसांनी हात केला. आता एक लक्षात घ्या, माणसाचा कायदा मी मोडलाय. हात केल्याबरोबर मी थांबला. तो साहेब आमचा तबल इतका घाबरला, तो म्हणला आता माझी सायकल जप्त करणार किंवा मला दंड होणार. म्हणजे तू कशाला काळजी करतो, पोलीस फक्त बीडलाच राहतो, मी देश हिंदून आलो. थांबतो, उतरलो. मला विचारलं कोण आहे तुम्ही? म्हणजे कीर्तन काय. कायदा कळतो का? मला थोडासा कळतो. सायकलवर डबल सीट जाऊन का गेला? साहेब मला क्षमा करा, माझी चूक झाली, पण मला लवकर जायचं होतं, खिशात पैसे नव्हते, म्हणून सायकलवर निघा. कायद्याचं उल्लंघन केलं. आता गोड बोलून ऐकेल तर तो पोलीस त्याला म्हणलं आता शेवटी काय, मला वाहन येत नाही. म्हटलं ती माझी सायकल काढली असती, पण मला कुठलंच वाहन येत. आधी सायकल सुद्धा येत नाही. त्या सायकलला इंग्रजीमध्ये म्हणतात बायसिकल. मला कधी कधी तो शब्द खूप आवडतो. बायसिकल म्हणजे बाईसिकल तर पुरुष का नसतो. मला येत नाही. बरं काय येत नाही तुम्ही विचारा ना. का आली नाही सायकल? पॅन्डलवर पाय ठेवले तर हँडलला हात पुरत नाही, आणि हँडलला हात लावले तर पॅन्डलला पाय. त्यामुळे शिकायचा मी कधी प्रयत्नही केला नाही. त्यांना म्हणले बघा काय झालं, म्हणजे 10 रुपये दंड द्या. पण सायकल सोडा तुम्ही, मी तुम्हाला दंड देते. माझं 2 मिनिटावर घेऊन तुम्ही घरी जा, मी तुम्हाला पैसे देतो. लोक आम्हाला बाहेर गावी गेल्यावर म्हणतात की तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. मी तुम्हाला म्हणतो तुमचे पाय. तो पोलीस आला, माझ्या घरी आला. बायकोला सांगितलं गेल्याबरोबर मी आपली घुंगडी टाकली बसायला. बायकोला सांगितलं चहा कर. तिनं चहा केला. चहा कसा केला माहितीये का? कीर्तन करायचीच बायको. दुपारच्या चहाच्या पातेल्यातली जी पत्ती होती त्यात पाणी. खडी साखर लोक खायला देतात, वाटीमध्ये त्यातले 2-4 खडी साखर टाकून दिले, दूध शिंपडलं. असं सगळं ते मस्तपैकी डिकॉशन आणलं समोर. पण चहा होईपर्यंत कुठल्या तरी गावचा गोपाळ काल्याचा चिवडा